दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लाचखोरी प्रकरणात मोठी कारवाई करत धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक पंकज विक्रम पाटील यांना दोषी ठरवत 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ग्रामपंचायत विरदेल तालुका शिंदखेडा येथील अंगणवाडीच्या कामात झालेल्या विलंबानंतर तक्रारदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. याच प्रकरणात प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी आरोपी पंकज पाटील यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 16 सप्टेंबर 2016 रोजी ही लाच स्वतः स्वीकारताना आरोपी रंगेहात सापडला आणि त्याच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. अखेर या खटल्याची सुनावणी पूर्ण होत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 3 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिन्यांच्या साध्या कारावासाचीही तरतूद करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास निर्भयपणे तक्रार नोंदवावी. यासाठी 1064 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून नागरिकांनी याचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.